दोस्तों वेलकम बॅक टू एस के नर्सिंग अकॅडमी। एस के नर्सिंग अकॅडमीमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज आपण आपल्या शरीरातील जे महत्त्वाचे बॉडी फ्लुइड्स आहेत या बॉडी फ्लुइड संदर्भात काही महत्त्वाचे घटक बघणार आहोत। आणि हे बॉडी फ्लुइड्स यांचे जे पीएच आहे हे पीएच प्रत्येक एक्झामला रिपीटेटिंग असतात। यावर एक प्रश्न हा परीक्षेमध्ये असतो। तर त्यातील सगळ्यात महत्त्वाचा आहे ब्लड। ते ब्लडचा बॉडी फ्लुइड पीएच किती आहे? 7.35 ते 7.45 मोस्ट रिपीटिंग आहे। त्यानंतर जे गॅस्ट्रिक ज्यूस आहे या गॅस्ट्रिक ज्यूसचा पीएच किती असतो? 1.5 ते 3.5 हा मोस्ट ॲसिडिक बॉडी फ्लुइड आहे गॅस्ट्रिक ज्यूस, ज्याचा पीएच आहे 1.5 ते 3.5। त्यानंतर पेनक्रियाटिक ज्यूस। आता पेनक्रियाटिक ज्यूस हा मोस्ट अल्कलाइन बॉडी फ्लुइड आहे, ज्याचा पीएच आहे 7.8 ते 8.3। त्यानंतर मोस्ट रिपीटेटिंग क्वेश्चन मध्ये आहे पुढचा प्रश्न आहे युरिनचा पीएच 4.5 ते 8 असतो। त्यानंतर वजायनल सिक्रेशन। आता हे हा पण मोस्ट रिपीटेटिंग घटक आहे 3.8 ते 4.5। आता जे काही ऑर्डर आहे त्यामध्ये सलाइवा आहे, सलाइवाचा किती असतो? 6.2 ते 7.6। त्यानंतर सीमन आहे, सीमनचा 7.2 ते 8 असतो। त्यानंतर घाम आहे, स्वेट 4.5 आहे ते 7 आहे। त्यानंतर बाईल सिक्रेशन त्याचा आहे 7.6 ते 8.6। त्यानंतर सीएसएफ आहे, सीएसएफचा आहे 7.31 ते 7.34। त्यानंतर सायनोव्हेल फ्लुइड आहे, सायनोव्हेल फ्लुइडचा आहे 7.3 ते 7.8। मग आता हे लक्षात ठेवायचं कसं? तर लक्षात ठेवायचं असं की एक इझी ट्रिक आपण शोधून काढलेली आहे। तर या ट्रिकमध्ये स्टमक लक्षात कसं ठेवायचं? 2 4 6 7 8 2 4 6 8। तर स्टमकचा 2, वजायनाचा 4, युरिनचा 6, ब्लडचा 7 आणि पेनक्रियाचा 8। अशा ट्रिकनं आपण हे बॉडी फ्लुइड्स काय करू शकतो? लक्षात ठेवू शकतो। त्यानंतर काही सिमिलर घटक आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर ते सिमिलर घटकामध्ये जे आर्टेरियल बॉडी फ्लुइड आहे तो 7.35 ते 7.45 असतो, वेनस असतो 7.31 ते 7.41, इंट्रासेल्युलर असतो 7 ते 7.2। त्यानंतर सीएसएफ असतो 7.31 ते 7.34। त्यानंतर सलाइवा असतो 6.2 ते 7.6, टीयर्सचा असतो 7 ते 7.4। त्यानंतर युरिनचा असतो 4.5 ते 8। त्यानंतर गॅस्ट्रिक ज्यूसचा असतो 1.5 ते 3.5। त्यानंतर पेनक्रियाटिक ज्यूसचा असतो 7.8 ते 8.3। त्यानंतर बाईलचा असतो 7.6 ते 8.6। अशा स्वरूपाचे जे काही बॉडी फ्लुइड्स आहेत हे बॉडी फ्लुइड्स आपल्याला काय करायचे आहे? लक्षात ठेवायचं आहे। याची आणखी एक छोटी ट्रिक आहे। या छोटी ट्रिकमध्ये काय? व्हेरी गुड स्टुडंट्स पास बायोलॉजी युजिंग स्मार्ट स्टडी प्लॅन। तर व्हेरी पासून वजायनल 4, गुड पासून गॅस्ट्रिक 2, स्टुडंट पासून सलाइवा 6 ते 7, पासिंग पासून पेनक्रियाज 8। त्यानंतर बायोलॉजी पासून ब्लड 7.4, स्मार्ट पासून युरिन, स्टडी पासून सीमन, त्यानंतर प्लॅन पासून सायनोव्हेल फ्लुइड। अशा स्वरूपाच्या ट्रिकने आपण काय करू शकतो? जे काही आपले बॉडी फ्लुइड्स आहेत ते बॉडी फ्लुइड्स आपण लक्षात ठेवू शकतो। अशाच ट्रिकसाठी, अशाच नवीन नॉलेजसाठी, परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवण्यासाठी एस के नर्सिंग अकॅडमीला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, आपण रोज नवीन एक व्हिडिओ घेऊन येणार आहेत, जेणेकरून येणाऱ्या नर्सिंग सीईटी जे DMR असेल, DHS असेल, ESSI असेल, त्याचबरोबर एम्स असेल, रेल्वे असेल, या प्रत्येक घटकामध्ये येणारे जे एक्झाम आहेत त्या एक्झाममध्ये आपल्याला काय करता येईल? या दररोजच्या एका व्हिडिओमधून आपले MCQs कव्हर करता येईल। आणि या व्हिडिओतून तुमचा नक्कीच एक MCQs 1 मार्क 2 मार्क किंवा 4 मार्क जे काही असतील ते पक्के होणार आहेत। तर व्हिडिओला आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।